दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या दिशेनं हालचाली। झेडपी निवडणुकांनंतर राष्ट्रवादीचं विलीनीकरणाचे संकेत। दोन्ही पक्षातील नेतेही सकारात्मक असल्याची माहिती। अजितदादांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र प्रफुल्ल पटेलांकडे सोपवली जाण्याची शक्यता। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा। मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे विनंती। तर अजितदादांच्या जागी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशी मंत्री नरहरी झिरवाळ यांची ही मागणी। अजितदादांच्या अकाली निधनामुळे राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीसच मांडण्याची शक्यता। 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, तर 6 मार्चला मांडण्यात येणार अर्थसंकल्प। दिवंगत अजित पवारांकडे असलेली खाती कोणाला द्यावी या संदर्भात राष्ट्रवादी आज मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवणार पत्र। दादांकडे क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी। अजितदादांच्या आठवणीनं इगतपुरीचे राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर भाऊक। कार्यकर्त्याला इतका जीव लावणारा नेता कधीच पाहिला नाही। हिरामण खोसकर यांना अश्रू अनावर। राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराला स्थगिती। दादांच्या निधनामुळे पक्षावर शोककळा। निवडणुकीसाठी कुठलीही रॅली, प्रचार सभा न घेण्याचा निर्णय। अजित पवारांच्या निधनामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक वेळापत्रकात बदल। 5 फेब्रुवारीऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान, तर 9 फेब्रुवारीला निकाल। मुंबई महापालिका मुख्यालयात शिवसेनेला पक्ष कार्यालयाला मुकावं लागण्याची शक्यता। भाजप शिवसेनेची एकत्र गट नोंदणी होणार। एकत्र गट नोंदणीमुळे पालिका मुख्यालयात केवळ भाजपला कार्यालय। पुण्याच्या महापौराची निवड 9 फेब्रुवारीला होणार। 4 वर्षांनी प्रशासक राज संपणार। बहुमत असल्यानं महापौर आणि उपमहापौर भाजपचाच होणार। नवी मुंबईचा महापौर गुरुवारी ठरणार। यंदा पहिल्यांदाच बसणार भाजपचा महापौर। माधुरी सुतार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा। जिल्हा परिषद निवडणुकीच्या बदललेल्या तारखेमुळे हजारो शिक्षक सीटीईटी परीक्षेला मुकणार। झेडपी निवडणूक आणि शिक्षकांच्या सीटीईटी परीक्षा एकाच दिवशी। निवडणूक ड्युटीही लागल्यानं शिक्षक संभ्रमात। नाशिक शहरात रात्रीच्या सुमारास गोळीबाराची घटना। अंबड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोळीबार। पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू। नांदेडच्या नरसी शहरात चोरट्यांनी रात्री केली गायीच्या वासराची चोरी। गायीनं आपल्या वासराला वाचवण्यासाठी केले आटोकाट प्रयत्न, मात्र गो तस्कर कारमध्ये वासरू घेऊन फरार। नाशिकमध्ये परदेशी टोळीचा उच्छाद। कुऱ्हाड, कोयते घेऊन 3 ठिकाणी सशस्त्र हल्ले करत दहशत माजवण्याचा प्रयत्न। एका युवतीसह 10 गुंडांना अटक। सोन्या चांदीच्या दरात होणार विक्रमी वाढ। फेब्रुवारी अखेरपर्यंत सोनं 2 लाख रुपये प्रति तोळ्यापर्यंत जाणार, तर चांदी 4,25,000 प्रति किलोचा टप्पा गाठणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी। ताबडतोब डील न केल्यास वाईट